चंद्रपुरात महापौर निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये पळवापळवीचा खेळ सुरू झालाय। नगरसेवकांना घेऊन येणारी बस समृद्धी महामार्गावर अडवण्यात आली। सौरभ ठोकरे यांच्यासह 4 जणांविरोधात याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडून आलेत। निवडणुकीनंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 13 नगरसेवकांचा काँग्रेसचा अधिकृत गट स्थापन केला। यावरती विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप नोंदवला। त्यानंतर वरिष्ठांना तोडगा काढत महापौर पद धानोरकर गटाकडे, स्थायी समिती वडेट्टीवार गटाकडे आणि मित्र पक्षाकडे उपमहापौर पद देण्याचा फॉर्म्युला ठरवला। त्यामुळे सगळं काही सुरळीत झालं असं मानून धानोरकर यांनी आपले नगरसेवक घरी पाठवले। मात्र वडेट्टीवार समर्थकांनी 5 नगरसेवकांना पळवून नेल्याचा आरोप झाला। त्यातील 2 नगरसेवक धानोरकर गटाकडे परतले। उर्वरित 3 नगरसेवक पुण्याहून नागपूरच्या दिशेने निघाल्याची माहिती धानोरकर समर्थकांना मिळाली। समृद्धी महामार्गावरती या नगरसेवकांची बस अडवण्यात आली आणि या बसमध्ये राजेश अडूर, सचिन कत्याल, वसंत देशमुख यांच्यासह धानोरकर समर्थक 3 नगरसेवक आणि वडेट्टीवार समर्थक नगरसेवक होते। हे प्रकरण अखेर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं असून 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। चंद्रपुरात वडेट्टीवारांच्या समर्थक नगरसेवकांचा अपहरण करण्याचा प्रयत्न झाला। सहलीसाठी गेलेल्या 19 नगरसेवकांना पुण्याहून परतताना अडवलं गेलं। वर्धा इथे वर्धाच्या जे टोल नाका आहेत तिथं एक 25-30 लोकांनी जे पूर्ण शस्त्र चाकू घेऊन होते ते बसला अडविलं आणि त्यांनी बसमध्ये जाऊन 2-4 लोकांनी जाऊन तिथले जे आमची महिला नगरसेविका होते, महिलासोबत जे त्यांचे रिश्तेदार होते त्यांना धमकावलं की तुम्ही आमच्यासोबत चाला, नाही तर आम्ही असं करू तसं करू, धमकी देत होते। आणि एका नगरसेवकाच्या कॉलरवर पण हात लावला त्यांनी। म्हणून काल ते वर्धा येथे आमचे काही नगरसेवकांनी जाऊन तिथं कंप्लेंट केली आहे। नाही, हे काँग्रेसचे उमेदवार होते, हे गटबाजी तर चालूच आहे, हे सर्वांना माहीत आहे की याचा मागे कोण आहे। आणि खासदार प्रतिभा धानोरकर आहे का स्पष्ट सांगा। नाही, हे पोलीस चौकशी म्हणजे माहीत पडणार ना। मला थोडी माहिती मिळाली आहे। आता पोलीस काय ते सगळी चौकशी करत आहेत, त्यामुळे मला या संदर्भात फार काही कोणावर आरोप करायचे नाही। पण झालेली घटना, चाकू, तलवारी, बंदुका वगैरे घेऊन नगरसेवकांना अडवून पळवून न्यायचं काही असा प्रकार ते मला काही लोकांनी सांगितलं। याच्यामागे कोण आहेत, काय आहेत, हे सगळी चौकशी पोलीस करतील। नाही, असं मी नाव ऐकलं आहे, पराभूत काँग्रेस उमेदवार आहे त्यांच्या गटाचं वगैरे, पण आता ते वस्तुस्थिती मी काय घेतली नाही माहिती आणि मला संपूर्ण माहिती घेतल्यावरच मी बोलू शकेल। मला या संदर्भात पूर्ण माहिती नाही आहे, कोण आहेत गुन्हेगार, काय आहेत, कोणाच्या जवळचे आहेत, याबद्दल अद्याप पूर्णतः स्पष्टता नाही आहे।